अवघ्या 2 दिवसावर गणेशोत्सव आला आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठाही सजलेल्या आहेत. बाप्पांच्या मूर्तीची सजावट करण्यात मूर्तिकार मग्न झाले आहे. यवतमाळच्या घाटंजीमध्येही बाप्पांच्या स्वागतासाठी घाटंजीकर आतुरलेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाप्पांची मूर्ती तयार करणाऱ्या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. किमती वाढल्या तरी बाप्पांच्या मूर्तीची मागणी कमी न होता ती वाढली असल्याचं मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे. घाटंजी येथील मूर्तिकार संजय ढवळे यांनी आकर्षक बाप्पांच्या मूर्ती साकारल्या आहे. मूर्ती साकारण्याचा छंद हा आपल्याला लहानपणापासूनच असल्याचं संजय ढवळे सांगतात. साहित्याच्या किमती वाढल्या असल्या तरी बाप्पांच्या मूर्तीची मागणी कमी झालेली नाही, अशी प्रतिक्रिया संजय ढवळे यांनी GTV न्यूज मराठीसोबत बोलताना दिली. बाप्पाच्या आगमनाला अवघे 2 दिवस उरले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीला शेवटलं हात फिरवणं मूर्तिकारांचं चालू आहे. रंगरंगोटी चालू आहे. आपण माझ्या मागे बघू शकता कशा प्रकारे हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मूर्तीला आकर्षक आणि शोभनीय बनवण्याकरता मूर्तिकार त्यांच्यावर बारीक असं काम करत आहे. आपण पाहू शकता. शेवटला जो हात आहे तो मारण्याचं काम आता चालू आहे. 2 दिवसावर बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे मूर्त्या आकर्षक करण्याकरिता मूर्तिकार आपलं पूर्ण कौशल्य या ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नेमकं काय परिस्थिती आहे आणि महागाईचा काही फटका ह्या मूर्तिकारांना बसला आहे का, हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत आहे मूर्तिकार संजय ढवळे. आपण आहो यवतमाळच्या घाटंजीमध्ये आणि येथील एक मूर्तिकार जे स्वतः पत्रकार सुद्धा आहे असे संजय ढवळे यांनी ह्या मूर्त्या साकारलेल्या आहे. तर आता ते आपल्यासोबत आहे बोलायला. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर या वर्षीचा बाप्पाचा सीजन कसा काय आहे. संजू भाऊ, तुम्ही मूर्त्या साकारल्या तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी तुम्हाला काय म्हणजे असा फरक जाणवत आहे. या वर्षी कलरचे, मातीचे, लाईनचे सगळेच भाव डबल झाले. त्याच्यामुळे गेल्या वर्षीच्या भावात या वर्षी मूर्त्या विकण्याची ताकदच नाही. गेल्या वर्षी तुमच्याकडे किती मूर्त्या म्हणजे बनवासाठी आल्या होत्या. 50. आणि यावर्षी जास्त आहे त्याच्यापेक्षा. माझ्याकडे राहते पूर्ण लाल मातीच्या, गावात येते पूर्ण प्लॅस्टरच्या, पण ते लोक सांगते शाळू मातीची मूर्ती म्हणून. त्यांना एकच सांगायचं की हे मूर्ती पाण्यात बुचकाडून दाखव. शाळू माती म्हणजे एक तर 300 रुपये किलो आहे. ते जर पाण्यात टाकली तर पूर्ण विरघळून जाते. पण त्यांच्या राहते प्लॅस्टरच्या, ते सर्रास लोकांना सांगते शाळू माती म्हणून. आणि मी बनवलेल्या पूर्ण लाल मातीच्या मूर्त्या, हातानं बनवलेल्या, काही साच्याचा वापर नाही, काही नाही, पूर्ण हातानं तयार केलेल्या मूर्त्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भावामध्ये किती फरक पडलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तर भावात डबलचा फरक पडायला पाहिजे, कारण महागाईच तेवढी वाढली आहे. कारण गेल्या वर्षी कलरले पैसे किती लागले, यावर्षी किती लागून राहिले. सजावटचं सामान खूपच महाग झालं आहे. बरं, एवढं महाग असताना मूर्तीच्या संख्येत वाढ होत आहे. हो, म्हणजे मग काय म्हणायचं याला. धार्मिकता, गणपतीवर असलेल्या लोकांचा विश्वास आणि मूर्त्याचं जे आकर्षण आहे त्यामुळे गिराईक धावूनच आहे. आता 2 दिवसावर आगमन होणार आहे बाप्पाचं. हो, तर आपल्याजवळ जेवढ्या काही मूर्त्या आलेल्या आहे बनवायला, या आता कोणत्या स्टेजवर आहे, म्हणजे 2 दिवसात हे पूर्ण होतील का. आखरी स्टेज. कारण मूर्त्याची सगळं रंगरंगोटी झालेली आहे. आता जे सजावटचं काम चालू आहे ते काम काय सगळं होऊन जाते उद्यापर्यंत.
बरं, हे जे तुम्ही मूर्तीचं काम करता हे छंद म्हणून करता, आवड म्हणून करता का प्रोफेशन म्हणून, व्यवसाय म्हणून छंद करता? छंद लहानपणापासून छंद मला हाच आहे मूर्त्याचा. कशाच्याही मूर्त्या मी लहानपणापासून बनवत होतो. तो छंद आता व्यवसाय झाला. पण आज जरी मी एवढा वयाचा झालो तरी पण तो छंद जात नाही. मूर्त्या बनवू शकतो मी कोणत्याही बनवू शकतो. ठीक आहे. कॅमेरामन संकेतसह विलास महल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ.